नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। भारतावर 25% टॅरिफ लावण्याच्या घोषणेसोबतच ट्रम्प यांनी अमेरिका पाकिस्तान सोबत एक करार केला असून पाकिस्तानातील खनिज तेल उत्पादनासाठी हे दोन्ही देश संयुक्तपणे प्रयत्न करणार आहेत। त्यातून कदाचित एक दिवस पाकिस्तान भारतालाही तेल विकू शकतो असं विधान केलंय। पाकिस्तानातील तेल साठ्यांबाबत याआधीही अनेकदा अशा चर्चा झाल्या आहेत, परंतु प्रत्यक्षात हे तेल साठे शोधणे, उत्खनन करणे, प्रत्यक्ष तेल प्राप्त करणे आणि नंतर त्याचे शुद्धीकरण ही सगळी प्रक्रिया प्रचंड खर्चिक आणि तितकीच वेळखाऊ आहे। अमेरिका एका कंपनीच्या माध्यमातून यासाठी गुंतवणूक करण्याची तयारी करत असली तरी तज्ञांच्या मते त्यातून फार काही साध्य होण्याची शक्यता नाहीये। या प्रक्रियेत अनेक वर्षे जातील। त्या दरम्यान जगाचे राजकारण बदललेले असेल, देशांच्या गरजा आणि प्राधान्यक्रम बदललेले असतील। त्यामुळे आजच्या परिस्थितीचा संदर्भ देत भविष्यकालीन दावे करण्यात फारसा अर्थ नाही। ट्रम्प यांच्या या घोषणेकडे भारताला इशारा देण्यापेक्षा अधिक चीनला रोखण्याचा मानस या हेतूने बघायला हवे। चीनने पाकिस्तानात प्रचंड आर्थिक गुंतवणूक केली आहे। पाकिस्तान लष्करी साहित्याच्या बाबतीतही चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे। ट्रम्प यांना चीनचा पश्चिम आशियातील प्रभाव कमी करायचा आहे आणि त्यासाठीच कदाचित पाकिस्तानला आपल्या बाजूने वळवण्यासाठी ट्रम्प हे सगळं करत असावेत असं वाटतंय। खरे तर चीनला शह देण्यासाठी अमेरिकेकडे भारत हा एक उत्तम पर्याय होता, परंतु भारत अमेरिकेच्या तलावर नाचण्यास तयार नाही ही ट्रम्प यांची खरी अडचण आहे। त्या तुलनेत $4 फेकून पाकिस्तानला आपल्या तलावर नाचवणे अमेरिकेला सहज शक्य आहे। त्यामुळेच ट्रम्प पाकिस्तानचे तेल काढण्याच्या गप्पा करतायत। पाकिस्ताननेच तेल आणि दिवाळे काढण्याच्या नाड्या एकदा आपल्या हाती आल्या की पाकिस्तानला पाहिजे तसे झुकवता येईल, पाकिस्तानचा पाहिजे तसा वापर करता येईल। पश्चिम आशियात एक मजबूत लष्करी तळ आपल्याला उभारता येईल, हेच पाकिस्तानच्या तेलामागचे रहस्य आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।